नमस्कार मित्रांनो, माझं नाव विश्वंभर शिंदे। या व्हिडिओच्या माध्यमातून अपंग बांधवांसाठी PMPML बसचे हे मोफत पास प्रत्येक वर्षी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये चालू होतात। तर त्यासाठी आता अर्ज चालू झालेले आहेत। तर हे अर्ज कसा करायचा, त्यासाठी कागदपत्र काय लागतात, तर सर्वप्रथम त्या अपंग बांधवांकडे 40% किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असणं गरजेचं आहे। आता हे अपंगत्व कसं ठरवलं जातं, तर ते UDID कार्ड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यावरती टक्केवारी लिहिलेली असते व अजून काय काय कागदपत्र लागणार आहेत हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही योजना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राबवली जाते। यासाठी अर्ज कसा करायचा, कागदपत्र काय लागतात, अटी आणि शर्ती काय आणि तो पास कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच माझे नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो, आपल्याला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर यायचंय, गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचंय आणि त्यामध्ये सर्च करायचंय pcmcindia.gov.in आणि एंटर बटनवर क्लिक करायचंय। त्यानंतर तुमच्या समोर काही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अशी वेबसाईट ओपन होईल। याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, त्या ठिकाणावरून तुम्ही कॉपी करून ओपन करू शकता। या लिंकवरती ओपन करून ही वेबसाईट ओपन होईल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची। राईट साईडच्या या कोपऱ्यामध्ये यायचं आपल्याला महत्त्वाचे यावरती आता क्लिक करायचं आपण। महत्त्वाचे यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असा इंटरफेस काही तुमच्या समोर आलेला दिसेल। यामध्ये आपल्याला आता काय करायचंय, समाज विकास योजना ज्या आहेत ते यामधून आपल्याला मिळणार आहे। तर समाज विकास यावरती आपल्याला क्लिक करायचंय। समाज विकास मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी अर्ज करायचा आहे। तर बघू शकता आपल्याला ऑनलाईन अर्ज प्रक्रिया यावरती क्लिक करायचंय। यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। आता सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा या साइटवर आला असाल तर क्रिएट युजर अकाउंट, सर्वप्रथम तुम्हाला अकाउंट काढून घ्यायचंय। आता तुम्ही कोणत्या झोन अंतर्गत राहता तो झोन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तुम्ही कोणत्या प्रभागामध्ये राहता तो प्रभाग म्हणजे झोन तुम्हाला यामध्ये निवडायचा आहे। ई झोन मध्ये आहात का, डी झोन मध्ये आहात का, बी झोन मध्ये आहात ते तुम्हाला निवडायचं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला तुमचा झोन निवडायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड प्रमाणे तुमचं पहिलं नाव या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर मधलं नाव, समजा लेडीज असेल तर पतीचं असेल, वडिलांचं असेल, जे काही नाव असेल ते टाका, आडनाव टाका। त्यानंतर खाली मराठी भाषेमध्ये तेच नाव तुम्हाला टाकायचंय। त्यानंतर अर्जदाराचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ईमेल आयडी ऑप्शनली आहे असेल तर टाका। त्यानंतर युजर नेम, तुमचा आधार क्रमांक हा युजर नेम असतो आणि एखादा पासवर्ड म्हणजे pass@123 किंवा तुमच्या गावाचं नाव @123 असा तुम्ही दोन्ही रकान्यामध्ये एकच सेम पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि अपलोडवर क्लिक करायचे आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं। नंतर या होम पेजवर याल तुम्ही। आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांकच युजर आयडी आणि ठेवलेला तुम्ही पासवर्ड, तर तो आधार क्रमांक आणि युजर आयडी त्या अर्जदाराचा या ठिकाणी पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आणि लॉग इन बटनवर क्लिक करायचे। त्यानंतर तुमच्या समोर काही असा इंटरफेस आलेला असेल, बघू शकता। यावरती आता आपण अर्ज करू शकणार आहोत। न्यू ऍप्लिकेशन क्लिक हिअर यावरती क्लिक करायचे। यावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन करताना जी माहिती तुम्ही भरली ती इनबिल्ट ऑटोमॅटिक यामध्ये आलेली असेल। तुमचं नाव असेल, जेंडर असेल, मोबाईल नंबर, तर ती माहिती तुम्हाला आता यामध्ये भरण्याची आवश्यकता नाही। आता काय काय भरायचे चला आपण बघूयात। क्षेत्रामध्ये तुमचं जे तुम्ही निवडलाय झोन, त्या झोन मधले सर्व गावं यामध्ये दाखवली जातील। जो तुमचा झोन असेल त्यामध्ये तुमचं कोणतं गाव आहे ते गाव तुम्हाला यामध्ये निवडायचंय। तुमचा जो ऍड्रेस आहे ते गाव यामध्ये निवडल्याच्या नंतर आता तुम्हाला योजना निवडायची। आता हे प्रभाग क्रमांक आणि क्षेत्रीय कार्यालय ऑटोमॅटिक आले। मूळ योजना कोणती आहे आपली, दिव्यांग कल्याणकारी योजना। तर मूळ योजनामध्ये आपल्याला दिव्यांग कल्याणकारी योजना याची निवड करायची। ही निवड केल्यानंतर तुम्हाला समोर उपयोजना, आता उपयोजनेमध्ये आपल्याला PMPML बसच्या पास मोफत मिळावा यासाठी अर्ज करायचा आहे। तर बघू शकता याच्यामध्ये तो ऑप्शन आलेला आहे PMPML मोफत बस पास। तर यावरती तुम्हाला आता क्लिक करायचंय।
या योजनेसाठी तुम्हाला करायचं असतं दिव्यांग व्यक्तींना PMPML बसचे मोफत पास, त्यावर क्लिक करायचंय. तुमचा अर्ज क्रमांक ऑटोमॅटिक समोर पडला असेल. त्यानंतर खाली ऍप्लिकेंट डिटेल, तुमचं नाव मराठीमध्ये इंग्रजीमध्ये या ठिकाणी आलेला असेल. त्यानंतर तुमचा अर्जदाराचा जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. जो त्यांच्या आधार कार्डवर किंवा त्यांच्या मतदान कार्डवर जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस याच्यामध्ये टाकायचा आहे. तो ऍड्रेस तुमचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधला असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं अर्जदाराचा जो पत्ता आहे तो पूर्ण पत्ता यामध्ये आपण टाकून घेत आहोत. सर्व पत्ता त्यांच्या आधार कार्ड प्रमाणे याच्यावरती आपण टाकलेला आहे. अचूक फॉर्म सर्व भरायचे डिटेल जसा पत्ता आहे तसाचे तसा यामध्ये टाका. त्यानंतर जन्मतारीख त्यांची या ठिकाणी टाकून घ्यायची, जी त्यांच्या सर्व डॉक्युमेंटवर एक असणं गरजेचे. ती जन्मतारीख आपण या ठिकाणी आता टाकून घेतो. वर्ष आधी निवडा, त्याच्यानंतर आपल्याला महिना निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर तारीख, असं उलट निवडावं लागतं या ठिकाणी. ऑटोमॅटिक वय त्यांचं या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेलं आहे. बाकीचं जे हाईड केलेलं आहे ते निवडण्याची आवश्यकता नाही. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आहे. त्यानंतर जेंडर निवडायचे, पुरुष आहे स्त्री आहे. आता अपंगत्व कायमस्वरूपी आहे का तात्पुरतं, तर ह्यांचा कायमस्वरूपी अपंगत्व आहे म्हणून आपण कायमस्वरूपी हा पर्याय निवडलाय. कायमस्वरूपी नसेल तर तुम्हाला टेम्पररी असलं तर त्याची व्हॅलिडिटी कधी आहे ती तारीख या ठिकाणी टाकावी लागत असते. चला पुढच्या पेजवर आलोय. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यामध्ये तुम्हाला दिव्यांगत्वाचा प्रकार कोणता आहे. आता प्रकार कसा बघायचा, जे आपलं UDID कार्ड असतं दिव्यांगाचं त्यावरती लिहिलेलं असतं. बघा हे UDID कार्ड आहे, युनिक डिसेबिलिटी, यावर लिहिलेले आहे हायरिंग इम्पेअरमेंट, म्हणजे ह्यांना ऐकण्याचा आजार आहे, ऐकायला येत नाही, म्हणजे बहिरेपणा यांचा आहे. मग आता या ठिकाणी डिसेबिलिटी टाईप मध्ये काय आहे बाबा, अपंगत्व कशामध्ये आहे हे चेक करायचं. आणि हे जे आहे अपंगत्व आता या ठिकाणी आपल्याला निवडायचे. दिव्यांगत्वाचा प्रकार, आता बहिरेपणा म्हणजे ऐकायला कमी येते, तर हा यांचा दिव्यांगत्वाचा प्रकार आहे. याच्यामधून ते 100% अपंगत्वाचं त्यांना UDID कार्ड मिळालेलं आहे. मग हा पर्याय आपण आता यामध्ये निवडलाय. त्यानंतर PMPML बसेसचे प्रयोजन, म्हणजे बसचा पास काढण्याचं प्रयोजन काय आहे तुमचं. तुम्ही नोकरी करताय तर नोकरी निवडा. शिक्षण म्हणजे शिकत असाल, विद्यार्थी असाल, तुम्ही विद्यार्थ्यासाठी काढत असाल तर शिक्षण हा पर्याय निवडा. व्यवसाय असेल तुमचा की या बसचा पास काढून तुम्ही PMPML मधून व्यवसाय करायला जाणार असाल तर तो निवडा, व्यवसाय पर्याय निवडा. आणि जर काही नाही तुम्ही फक्त असंच फिरण्यासाठी काढून ठेवताय तर इतरची निवड करायची. त्यानंतर दिव्यांगत्वाचं जे UDID कार्ड आहे त्याचा जो क्रमांक आहे तो UDID कार्ड क्रमांक तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जे दिव्यांगाचं UDID कार्ड असतं त्यावर जो रजिस्ट्रेशन नंबर असतो MS पासून सुरुवात होते तो क्रमांक आता यामध्ये आपण टाकायचा आहे. अशा पद्धतीनं क्रमांक यामध्ये टाकल्याच्या नंतर खाली बँक डिटेल दिलेत. आता यामध्ये आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाही, कारण आपण बसचा पास काढतोय, यामध्ये कुठला आर्थिक व्यवहार केला जाणार नाही. त्यामुळं बँकेचे डिटेल या ठिकाणी हाईड केलेले आहेत, ते काही तुम्हाला देण्याची गरज नाही. तर चला समोर बघू. त्यानंतर पुढे आता आपल्याला बघू शकता डॉक्युमेंट अपलोड करायचे, रिक्वायरमेंट डॉक्युमेंट. आता 1 नंबरचा पर्याय बघा, अर्जदाराने अर्जासोबत दिव्यांग लाभार्थ्याचा नव्याने काढलेला पासपोर्ट साईज फोटो, म्हणजे बसचा जो पास आहे त्यावरती फोटो येणार आहे, म्हणून लेटेस्ट अलीकडल्या काळामध्ये काढलेला त्या दिव्यांग व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो आपल्याला यामध्ये अपलोड करायचा आहे. तर चूज फाईल वरती क्लिक करायचे, तुम्हाला जिथे फोल्डर असेल त्यामध्ये जायचंय व त्या अपंग व्यक्तीचा जो फोटो आहे अर्जदाराचा तो यामध्ये आपल्याला अपलोड करायचा आहे. फोटो अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला समोर अपलोड ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करून अपलोड करणं गरजेचं आहे. फक्त त्यामध्ये अपलोड टाकल्याने अपलोड होत नाही, तर अपलोड यावरती क्लिक करायचे तुम्हाला. यावर क्लिक केल्याच्या नंतर काही तुमच्या समोर मेसेज दाखवला जाईल अशा प्रकारचा, फाईल यशस्वीरित्या अपलोड झाली, मगच समजायचं की आपलं डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. तर आता 2 नंबरचा ऑप्शन बघा, रहिवाशाच्या पुराव्यासाठी रेशन कार्ड किंवा झोपडपट्टीमध्ये राहत असाल तर त्याचा पास किंवा पावती, किंवा या ठिकाणी घरपट्टी देखील तुम्ही देऊ शकता. पावती नसेल तर घरपट्टी द्या, किंवा तेही नसेल तर तुम्ही लाईट बिल देऊ शकता.
आणि यापैकी काहीच जर नसल, तुम्ही भाडे करारावरती राहत असाल, तर तो भाडे करार असल्यास घरमालकाचं संमतीपत्र तुम्हाला यामध्ये घरमालकाचं संमतीपत्र अपलोड करू शकता. भाड्याने असाल तरी पण, रेंटने राहत असाल तर यामध्ये आपल्याला अपलोड करायचं. ह्यांचं लाईट बिल असल्यामुळे मी या ठिकाणी लाईट बिल अपलोड करतो. लाईट बिल अशा पद्धतीने अपलोड केलेले आहे. आपण या ठिकाणी अपलोड वरती क्लिक करायला विसरायचं नाही, म्हणजे आपलं प्रॉपर ज्या PDF आहे डॉक्युमेंटच्या ते या ठिकाणी अपलोड होते. तर बघू शकता फाईल यशस्वीरित्या अपलोड झाली आहे. ओके वरती क्लिक करायचंय. त्यानंतर बघू शकता आपल्याला 3 नंबर, अर्जदाराने अर्जासोबत दिव्यांग लाभार्थ्याचे मूळ आधार कार्ड अपलोड करणं गरजेचं आहे. आणि समोर हे दिलंय की 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लाभार्थ्यांच्या पालकाचे मूळ आधार कार्ड जोडणं गरजेचं आहे. म्हणजे जर स्टुडंटचा विद्यार्थ्याचा तुम्ही अर्ज करत असाल, 18 वर्षापेक्षा कमी वय असेल, तर या ठिकाणी तुम्ही त्यांच्या पालकाचं म्हणजे वडिलांचं किंवा आईचं आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात. तर आपण या ठिकाणी मोठ्या व्यक्तीचं करतोय, 70 वर्ष वय असलेल्या, त्यामुळं वैयक्तिक त्यांचंच आधार कार्ड या ठिकाणी मी अपलोड करतो. तर अशा पद्धतीनं आधार कार्डची PDF देखील या ठिकाणी आपण अपलोड केलेली आहे. अपलोड केल्याच्या नंतर अपलोड या बटनवर आपल्याला क्लिक करायचे, म्हणजे आपली PDF फाईल जी आहे ती व्यवस्थित यामध्ये अपलोड होणार आहे. तर अशा पद्धतीनं प्रॉपर डॉक्युमेंट तुम्ही आधी स्कॅन करून ठेवायचे आणि एक एक करून व्यवस्थित अर्ज भरल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, रहिवासी पुरावा, अर्जदाराचा आधार कार्ड आणि ह्या 4 नंबर आणि 5 नंबर ऑप्शन असे 5 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. 4 नंबर दिव्यांगाचं UDID कार्ड आहे. बघू शकता अर्जदाराने अर्जासोबत दिव्यांग लाभार्थ्याचे किमान म्हणजे कमीत कमी 40% दिव्यांग अपंगत्व तुम्हाला असणं गरजेचं आहे. UDID कार्ड म्हणजेच रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याला म्हणतात. तर ते आता UDID कार्ड तुमचं 40% पेक्षा जर जास्त असेल तर ते तुम्ही या ठिकाणी आता अपलोड करायचंय. 40% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असणं गरजेचं आहे. ओपन वर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी अपलोड वरती आता क्लिक करायचंय. अशा पद्धतीनं PDF अपलोड झाले. आता बघू शकता 5 नंबरचा जो ऑप्शन आहे, फाईल यशस्वीरित्या अपलोड झाली. ओके. आता 5 नंबरचा ऑप्शन आहे बघा, अर्जदाराने अर्जासोबत दिव्यांग लाभार्थ्याचे मूळ मतदान ओळखपत्र किंवा मूळ मतदार यादीची प्रत, जी मूळ मतदार यादी असते त्याची प्रत किंवा ओरिजिनल तुमचं जे ओळखपत्र आहे मतदान कार्ड, ते मतदान कार्ड तुम्हाला आता या ठिकाणी अपलोड करायचे. हा 5 नंबरचा ऑप्शनली आहे. हा का ऑप्शनली आहे? जर 18 वर्षापेक्षा जास्त वय असेल अर्जदाराचं तर तो क्लिक करून यावर मतदान कार्ड अपलोड करू शकतो. आणि तो जर या ठिकाणी विद्यार्थी असेल तर अनटिक करायचं आणि 5 नंबरचा ऑप्शन खाली सोडला तरी चालू शकतो. पण मोठ्या व्यक्तीचा अर्ज आपण या ठिकाणी केलाय, त्यांचं वोटर कार्ड आहे, मग ते आपण या ठिकाणी अपलोड केलेलं आहे. तर अपलोड वरती अशा पद्धतीने आता क्लिक करायचंय आणि 5ही डॉक्युमेंट म्हणजे पहिला फोटो, दुसरं लाईट बिल, तिसऱ्यामध्ये आपण काय दिलंय आधार कार्ड, चौथ्यामध्ये UDID कार्ड आणि 5 नंबरच्या ऑप्शन मध्ये आपण त्यांचं मतदान कार्ड अपलोड करून सेव्ह वरती क्लिक करतो. सेव्ह वरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीने डेटा यशस्वीरित्या जतन झाला आहे आणि अर्ज क्रमांक त्या अर्जदाराच्या मोबाईलवरही गेलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बघायलाही मिळतो. अशा पद्धतीने तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट झालेला आहे. ओके करायचंय. जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल करू शकता, नाहीतर होम पेज वर यायचंय आणि होम पेज वर आल्याच्या नंतर आपल्याला डॅशबोर्ड क्लिक हिअर यावर क्लिक करायचे. तुम्ही केलेले सर्व अर्ज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. तुम्ही शो वरती क्लिक करायचंय. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता या डेट मध्ये तुमचा अर्ज भरला गेलाय. झोन तुमचा प्रभाग, या ठिकाणी तुमचा जो क्रमांक आहे, एक्नॉलेजमेंट दिसेल, तुमचं नाव दिसेल, कोणत्या योजनेसाठी अर्ज केलाय ते दिसेल आणि अर्ज तुमचा इन प्रोसेस मध्ये आहे. त्यावर काही टिप्पणी दिल्याच्या नंतर रिजेक्शन कमेंट मध्ये या ठिकाणी तुम्हाला जर काही ओरिजिनल जोडा किंवा इतर काही कागदपत्र जोडायचं सांगितलं तर या ठिकाणी तुम्हाला ते दिसणार आहेत. तुम्हाला आधार क्रमांक टाकून लॉग इन करून चेक करावं लागेल. त्यानंतर समोर व्ह्यू आणि एडिट हे 2 पर्याय आहेत. व्ह्यू वर क्लिक करून तुम्ही भरलेला पूर्ण अर्ज तुमचा चेक करू शकणार आहात. या ठिकाणी काही चुकलंय का तर तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात. अपलोड केलेले डॉक्युमेंट देखील व्ह्यू वर क्लिक करून बघू शकता. परत बॅक यायचंय तुम्हाला आणि एडिट वर जाऊन तुम्ही परत काही चुकलं असेल
तर त्यामध्ये तुम्ही बदल देखील या ठिकाणाहून करू शकणार आहात. आता क्लोज करतो. अशा पद्धतीने संपूर्ण अर्ज यशस्वीरित्या कसा भरायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला जर या अर्जाबद्दल काही शंका असतील, काही क्वेरी असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता. आम्ही निश्चितच तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर अशा पद्धतीने संपूर्ण हा अर्ज भरून झाला. तर तुम्हाला अशीच या ऑनलाईनच्या रिलेटेड वेगवेगळे अर्ज कसे भरायचे किंवा नवीन काही योजनांची माहिती मिळण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनल लिंक, टेलिग्राम ग्रुप दिलेली आहे, तो जॉईन करून ठेवा. म्हणजे वेळोवेळी आमची माहिती तुम्हाला पोहोचत राहील. चला, धन्यवाद.